AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड। जो काही पेच प्रसंग आहे तो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि आपण सध्या मालिका सुरू केलेली आहे की पेशा क्षेत्रामधील जी काही भरती प्रलंबित आहे आणि ती जी केस आहे त्या केसमध्ये याचिकाकर्त्यांकडून कुठल्या कुठल्या केसचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्या केसमध्ये माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्टाने काय काय निर्णय दिलेले आहेत, तो मॅटर कुठल्या राज्यांचा आहे याची माहिती आपण आता सध्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय। मागचा व्हिडिओ पहिल्या भागामध्ये आपला व्हिडिओ होता, त्या केसचं नाव होतं चेब्रुलू लीला प्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेश अँड अदर्स स्टेट। या केसचा उलगडा आपण केला। आता या व्हिडिओमध्ये आपण पेशा भरतीशी निगडीत असलेल्या केसचा आपण उलगडा करणार आहोत। त्याचं नाव आहे सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट। म्हणजे हा मॅटर जो आहे तो झारखंडच्या पेशा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातींना 100% रिझर्वेशन शिक्षकांना दिलं होतं आणि 2016ला तिथे पदवीधर शिक्षकांची पदभरती सुरू झाली आणि त्यानंतर तो मॅटर तिथल्या हायकोर्टमध्ये पोहोचला। हायकोर्टमध्ये पोहोचल्यानंतर हायकोर्टाने ते आरक्षण रद्द केलं आणि ते आरक्षण रद्द करतानाच ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्याही रद्द केल्या होत्या। त्यानंतर या केसला बाधित असलेले जे काही उमेदवार होते, ज्यांची शिक्षक म्हणून निवड झाली होती, ते सगळे शिक्षक सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर कपिल सिब्बल, मुकुल रोहतगीन सारखे नामवंत वकील केले आणि नामवंत वकिलांच्या मार्फत त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये 2020ला हे मॅटर नेलं आणि 2020ला मॅटर नेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं आर्ग्युमेंट झालं आणि या सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नेमका काय निर्णय दिला, कुठले कुठले मुद्दे चर्चेला आणले, कुठल्या कुठल्या केसचा त्या ठिकाणी रेफरन्स घेतला आणि जे इंटरव्हेनर झालेले उमेदवार होते त्यांच्या नियुक्त्या शाबूत ठेवल्या की त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने काय नेमकं निर्णय घेतला त्यांच्या बाबतीमध्ये, या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 2022ला हे जजमेंट आलेलं आहे। या जजमेंटमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा थोडक्यात माझा प्रयत्न आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पेशा क्षेत्रातल्या प्रत्येक उमेदवारांपर्यंत पोहोचवा की त्यांना या आपल्या पेशा केसची वस्तुस्थिती कळेल की या पेशा केसमध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे। तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या या केसचं नाव आहे सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेट आणि यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आला आणि याचा महाराष्ट्राच्या पेशा भरतीच्या याचिकेवरती काय परिणाम होईल हे या आपल्या भाग 2 मध्ये जाणून घ्यायचं आहे। तर चला नेमकं काय आहे ते आपण बघूया। ही केस आहे सत्यजित कुमार वर्सेस स्टेट ऑफ झारखंड आणि या केसमध्ये झारखंड सरकारने काय घेतलं होतं, 13 अनुसूचित जिल्ह्यांमध्ये स्थानिक रहिवासी म्हणजे स्थानिक अनुसूचित जमातीचे जे उमेदवार आहेत त्यांना 100% आरक्षण देणारी काय काढली होती, अधिसूचना काढली होती। काय काढली होती? यामध्ये जे 13 जिल्हे अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात, शेड्यूल एरियामध्ये येतात झारखंडच्या, त्या 13 जिल्ह्यांमध्ये 100% रिझर्वेशनची अधिसूचना माननीय राज्यपालांच्या माध्यमातून आणली होती आणि त्यानंतर काय झालं होतं, त्या ठिकाणी जाहिरात आणली होती। पण सत्यजित कुमार वर्सेस झारखंड स्टेटच्या या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने जाहिरात जी होती ती अवैध ठरवली आणि हे जे आरक्षण दिलं होतं ते घटनाबाह्य ठरवलं आणि त्यामुळे आपण याचे सविस्तर विश्लेषण करतोय। आता यामध्ये मुख्य विषय काय होता तो आपण जाणून घेऊ। मुख्य विषय हा होता की झारखंड सरकारने काय होतं 14/7/2016ला एक अधिसूचना आणली होती, त्याचा क्रमांक होता 5938 आणि आदेश क्रमांक होता 5939। ही अधिसूचना होती की 13 अनुसूचित जिल्हे जे आहेत त्या अनुसूचित जिल्ह्यांमध्ये तेथील जे स्थानिक अनुसूचित जमातीचे रहिवासी आहेत त्यांना तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या पदांमध्ये 100% आरक्षण दिले होते आणि याच्या आधारावरती त्यांनी काय केली होती, क्रमांक 21/2016 या नावाची काय केली होती, जाहिरात काढली होती। काय केली होती? त्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी जे प्रकरण होतं म्हणजे 13 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 100% रिझर्वेशन दिल्यानंतर जे गैर आदिवासी उमेदवार होते, जे गैर अनुसूचित जमातीचे उमेदवार होते ते माननीय हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये या भरतीलाच चॅलेंज केलं की 100% ज्या तुम्ही नोकऱ्या आहेत त्या एसटीच्या उमेदवारांना दिल्या आणि बाकीच्यांना मात्र त्या ठिकाणी काय केलं, तुम्ही त्यांचा हक्क हिरावून घेतला। म्हणजे बाय डिफॉल्ट हे मागच्या केसमध्ये चेब्रुलू लीला प्रसादराव वर्सेस आंध्र प्रदेशच्या स्टेटमध्येही